4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, बारीक कट केलेली कोथिंबीर, शिमला मिरची आणि खिसून घेतलेलं आलं, अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि बडीशेप, 1 चमचा अख्खे धने कुटून घेतलेले आहेत, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग, जिरे पावडर. आणि आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून 1 वाटी पाणी टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून आपण थोडं पाणी गरम झालं की रवा टाकून घेऊया. आणि मला थोडा पाणी कमी वाटलं म्हणून पाव वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आपला रवा थंड झाला की त्यामध्ये पाव वाटी मैदा टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. सुरुवातीला जे साहित्य दिलं होतं त्याच्यात आपण भाजी तयार करून घेऊया. आपली भाजी थंड होतीये आणि तोवर आपण त्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची जाडसर अशी पुरी लाटून घेणार आहोत आणि सुरीच्या मदतीने चौकोन करून घेणार आहोत. हे चौकोन आपण वेगळा करूया आणि त्याच्यामध्ये एका ह्याच्यावर हिरवी चटणी, टोमॅटो केचप लावून तयार केलेल्या भाजीची टिक्की ठेवून आपण हे सँडविच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून सँडविच हे क्रिस्पी असं भाजून घेऊ.